केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। गेवराई तालुक्यातील वाळू माफिया 3 महिन्यांपासून डझनभर पोकलेन जेसीबी बुलडोझरच्या सहाय्याने शेकडो हायवांद्वारे सावरगाव अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करत आहेत। हे सर्व श्रुत आहे, परंतु बीड जिल्हा व गेवराई तालुक्यातील पोलीस व महसूल प्रशासन आंधळेपणाची भूमिका घेत असल्याचे अंबडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार विजय चव्हाण यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी मार्फत बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना काढलेल्या पत्रकावरून निदर्शनास आले आहे। गेवराई तालुक्यातील वाळू माफिया सावरगाव व माळस-पिंपळगाव हद्द सोडून अंबड तालुक्यातील शहागड, गंधारी, गोरी हद्दीत शिरून केणीद्वारे पोकलेन जेसीबी बुलडोझर फिरवून मोठमोठे खड्डे करत आहेत। यापूर्वी तहसीलदार विजय चव्हाण यांनी गोदावरी नदीच्या पात्रात धडक मोहीम राबवून केणीच्या दोरखंड कापून तोंडी कारवाई केली होती व गेवराई पोलीस व महसूल विभागाला याबाबत सूचना दिल्या होत्या, परंतु याचा काडीमात्र परिणाम दिसून आला नाही। अवैध वाळू माफियांनी केणीला नवीन दोरखंड लावून पुन्हा नव्या जोमाने अंबड तालुका हद्दीतील वाळू पोखरण्यास सुरुवात केली आहे। एवढ्यावरच तहसीलदार विजय चव्हाण गप्प न बसता जालना जिल्हाधिकारी मार्फत बीडचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनाच पत्रक काढून गेवराई व बीड जिल्ह्यातील माफियांविरुद्ध MPDA व तडीपारीची कारवाई करण्यासाठी संयुक्त कारवाया करण्यासाठीची मागणी करत बीड जिल्हा प्रशासनाचे वाभाडे काढले आहे। काढलेल्या पत्रकात अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात होत असलेल्या वाळू चोरीच्या गंभीर प्रकाराबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात येत आहे। अंबड तालुक्याच्या हद्दीत आम्ही दैनंदिन स्तरावर प्रतिबंधात्मक कारवाया करत आहोत, मात्र बीड जिल्ह्याच्या सीमेवरून होणारा संघटित वाळू उपसा ही आता चिंतेची बाब बनली आहे। अंबड महसूल प्रशासनाचे पथक दररोज नदीपात्रात अचानक तपासण्या करून वाळू चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या केणीच्या दोऱ्या कापण्याची कारवाई करत आहे। कालच्या 39 केण्यांच्या दोऱ्या कापून त्या जप्त करण्यात आल्या असून, परंतु केवळ एका बाजूने होणाऱ्या या कारवाईला मर्यादा येत आहेत। माफियांचे मुख्य तळ बीड हद्दीत असल्याने आम्ही एका बाजूने दोर कापल्यानंतर काही वेळातच ते पुन्हा नवीन दोर लावून चोरी सुरू करत आहेत। त्यामुळे केवळ एकांगी कारवाईने या संघटित गुन्हेगारीला पूर्णपणे आळा बसणे शक्य नाही। तपासणी दरम्यान असे निदर्शनास आले आहे की बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळस, पिंपळगाव, सावरगाव यांसारख्या गावांमधून मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने गोदावरीच्या पात्रातून अत्यंत निर्लज्जपणे वाळूची लूट सुरू आहे। नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेत माफिया बीडच्या हद्दीतून अंबडच्या हद्दीतील वाळू केणीद्वारे ओढून नेत आहेत। ही केवळ चोरी नसून शासकीय मालमत्तेचे आणि पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान आहे। सदर वाळू चोरी हा आता केवळ स्थानिक गुन्हा उरलेला नसून ती एक संघटित गुन्हेगारी बनली आहे। प्राप्त VTS अलर्ट आणि विनाक्रमांक वाहनांवर RTOने केलेली दंडात्मक कारवाई यावरून हे स्पष्ट होते की यंत्रणा अत्यंत नियोजनबद्ध अशा परिस्थितीत या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांच्यावर मोक्का किंवा MPDA सारख्या प्रतिबंधात्मक आणि कठोर कायद्यान्वये कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे। या चोरीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांनी एकाच वेळी धाड मोहीम राबवणे अनिवार्य आहे। या संदर्भात बीड जिल्हा प्रशासनासोबत उच्चस्तरीय समन्वय साधण्यासाठी आपल्या स्तरावरून जिल्हाधिकारी बीड व पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे हा विषय त्वरित मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्त गस्त घातल्यास आणि एकाच वेळी कारवाई केल्यास या संघटित चोरीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असेही या पत्रकात नमूद करून बीड जिल्ह्याच्या महसूल व पोलीस प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढण्यात आले आहे। कर्तव्यदक्ष तहसीलदार विजय चव्हाण यांच्या कर्तव्य शैलीतील पत्रव्यवहारानंतर बीड जिल्हा महसूल व पोलीस प्रशासन काय निर्णय घेतात याकडे जालना व बीड जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। आमचे प्रतिनिधी, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।